नमस्कार आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे वाईएसआर न्यूज़। इस वक्त हम मीरा भाईंदर शहर के उत्तन परिसर में मौजूद है, जहां पर थाने और पालघर ज़िले के मछुआरों की एक मीटिंग आयोजित की गई थी। आपको बता दूं कि इन मछुआरों की मांग है कि 15 अगस्त के बाद ही मछली पकड़ने के लिए वो समुद्र में जाएंगे। सरकार से उन्होंने मांग की है। इस संदर्भ में जो मीटिंग आयोजित की गई थी, हमने कुछ लोगों से बातचीत की। आइए जानते हैं उनकी क्या मांग थी। माझं नाव आहे जयवंत तांडेल, ठाणे जिल्हा मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष। आजची मीटिंग ठेवण्याचं कारण असं होतं की आमच्या मच्छीमारांचीच अशी भावना होती की 15 ऑगस्टपर्यंत जर बंदी कालावधी वाढवला तर आम्हाला मच्छी चांगली मिळेल, या उद्देशाने मच्छीमारांचा आग्रह होता। त्या उद्देशाने आम्ही 3 तारखेला पालघर येथे ही सभा घेतली। 3 तारखेला सुद्धा सभेमध्ये उत्स्फूर्त असं मच्छीमार लोक आलेले, पदाधिकारी आले, बोट मालक आलेले। तिथे एकमताने असा निर्णय झाला की 1 ऑगस्टऐवजी 15 ऑगस्टपर्यंत जर बंदी कालावधी झाला तर मच्छीमारीसाठी चांगले दिवस येतील। या लोकांच्या, या मच्छीमारांच्या भावनेचा आदर करून परत आम्ही आज उत्तन येथे सुद्धा आज सभा घेत आहोत। पण उत्तनमध्ये पण आपण बघितलंच, उत्तनमध्ये सुद्धा लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे। आणि या 15 ऑगस्ट सरकारने एक नोंद घेऊन तशा पद्धतीने कायदा आणला तर त्याला जास्त वेटेज येईल आणि लोकांना आशा एक निर्माण होईल की आज मच्छीमारीबद्दल एक वेगळा मेसेज जातो आहे, तर लोकांच्या आशा पल्लवित होतील। जेणेकरून सरकारला असं विनंती आहे माझी की सरकार आता तरी आमचं ऐका आणि मच्छीमारांच्या भावनाकडून 15 ऑगस्ट ही तुम्ही तारीख नक्की करा आणि कायद्याची अंमलबजावणी करा, असं मी सरकारला सांगेन। आज ठाणे मच्छीमार संघातर्फे आज उत्तनला वाहतूक सोसायटीच्या या मदर तेरेसा हॉलमध्ये आज सगळ्या मच्छीमारांची सभा लावलेली आहे। या सभेला चौक पाली, उत्तन पाली आणि उत्तन येथील सगळे सोसायट्यांचे संचालक आणि मच्छीमार प्रतिनिधी, तशाच प्रकारे 2 कृती समिती आहेत, महाराष्ट्र कृती समिती आणि अखिल कृती समिती, यांचे अध्यक्ष आणि त्यांचे प्रतिनिधीसुद्धा आज व्यासपीठावर होते। आणि भरगच्च अशी जवळजवळ 500 ते 600 प्रतिनिधी, उत्तनचे नाखवा लोक येथे मच्छीमारांचे आले होते। अशी एक सभा आपण आयोजित केली होती। आमची मच्छीमारी जी पावसाळी बंदी आहे, मच्छीमारी बंदी, त्या संदर्भात विचार करण्यासाठी आणि जे विशेष करून जे आधुनिक पद्धतीने जे वाईट मार्गाने जे मच्छीमारी करतात, पर्सिन नेट आणि LED मच्छीमारी कशा प्रकारे बंद, आज आम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला 7 जून ते 15 ऑगस्टपर्यंत हा मच्छीमारी बंदी कालावधी पाहिजे। यावेळेला आम्ही असं ठरवलेलं आहे सगळ्यांनी स्वयंस्फूर्तपणे की 15 ऑगस्टपासून आम्ही यावर्षी मच्छीमारीला सुरुवात करणार, कारण त्या पिल्लांना वाढण्यासाठी कालावधी दिला पाहिजे। परंतु आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत की आम्ही 15 ऑगस्टला निघणार, परंतु LED आणि पर्सिनिटवाले 1 तारखेपासून जाऊन जर समुद्र साफ करत असतील तर ते आम्हाला मान्य नाही। म्हणून आम्ही शासन दरबारी विनंती करतो आहे की त्यांच्यावर पण प्रजनन कालाची बंदी त्यांनी शासनाने आणावी। आमचं नाव विन्सन बांड्या, वाहतूक सोसायटीचा, उत्तन वाहतूक सोसायटीचा मी चेअरमॅन। आमची मागणी आहे अगोदर या जून महिन्यामध्ये 4-5 वर्ष अगोदर या जून महिन्यामध्ये सुरुवातीला 7 तारखेला पावसाची सुरुवात होती। किती वर्षे झाली आता, 5-6 वर्ष या जून महिन्यामध्ये तसं काय घडे नाही। 20 किंवा 25 तारीख येते जून महिन्यात आणि तेव्हा पावसाला सुरुवात होते। आता आमचे संस्थेमध्ये 350-400 बोटे आहेत। सर्वात उत्तनमध्ये या वाहतूक सोसायटीमध्ये 4 पटीने बोटे आहेत। दुसऱ्या संस्था आहेत पण त्यांच्यामध्ये कुणाच्या बोटीमध्ये या कुणाच्या संस्थेमध्ये 120, 150 किंवा 200। आता आमचं मत कसं ठरलं होतं, जी पूर्वी 15 तारीख होती आणि 7 जून होती। पूर्वी 15 तारीख होती ती आमच्या लोकांना मान्य होती, कारण त्या महिन्यामध्ये वादळ पाण्याचा तो भाग थोडा निघून जात होता। आता कालांतराने या 5-6 वर्षाच्या अगोदर ही
घटना घडू लागली तर जून महिना संपूर्ण थंडा जाऊ लागला, पाऊस आणि वादळ बिदल काहीच होत नाही. तर आमच्या संस्थेचे सर्व बोटीचं, मच्छीमार बोटीचं असं मागणं आहे की आपण 15 तारीख घेऊ ऑगस्ट महिन्याची, पण पूर्वीची जी तारीख होती 7 जून ती आम्हा लोकाला पाहिजे. आपण असं शासनाकडे आपण मागणी करू. स्टीफन आवरा कासूकर, आम्ही सहमताने पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा ही 15 तारीख जाहीर केलेली आहे. म्हणजे सरकारच्या नियमानुसार 15 दिवस आम्ही जास्त घेतले, मच्छीमारी करणार नाही असं ठरवलेलं आहे एकमताने. तर आता सरकारने पण यासाठी दखल घेतली पाहिजे आमची. आणि दुसऱ्या ज्या बोटी अवैध मासेमारी करतात त्यांनासुद्धा सरकारने बंद करायला पाहिजे. नमस्कार, माझं नाव नंदकुमार सुखदेव विंदे, मी ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघाचा उपाध्यक्ष आहे. आजची सभा ही मच्छीमारी कालावधी वाढवण्याबाबत आहे. शासनाने मच्छीमारी बंदी कालावधी ही 31 मे ते 14 ऑगस्ट ठेवलेली आहे, परंतु आमच्या सर्व मच्छीमारांनी स्वयंपूर्तीने ठरवलेले आहे की आपली मच्छीमारी कालावधी आहे ही 15 ऑगस्टपर्यंत ठेवावी, जेणेकरून समुद्रामध्ये मासा मोठा होईल, जास्त संख्येने वाढ होईल व आम्ही मच्छीमार हे खुशाल होतील. कारण की शासनाकडे आम्ही सातत्याने मागणी करत असतो की मच्छीमारी बंदी कालावधी ही थोडीशी वाढवा, 60 दिवसाच्या जागेवर 75 दिवस करा, 90 दिवस करा. पण शासन काय आमच्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष देऊन ते त्यांच्या मनाप्रमाणेच मच्छीमारी बंदी कालावधी ही ठेवत आहेत 1 ऑगस्ट. परंतु आमच्या सर्व मच्छीमार बंधूंनी म्हणजे ठाणे जिल्हा व पालघर जिल्हा ह्या जिल्ह्यातील सर्व मच्छीमार बांधवाने स्वयंपूर्तीने मागणी केलेली आहे. त्यासाठी आजची ही सभा लावली होती की आपली मच्छीमार बंदी कालावधी वाढवावी व समुद्रामध्ये मासा वाढवावा आणि आपले चांगले दिवस येतील या अनुषंगाने ही सभा होती. धन्यवाद. आज ठाणे जिल्हा संपूर्ण म्हणजे पूर्वीचा ठाणे जिल्हा, पालघर, आत्ताचा पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा हा एक चांगल्या प्रकारचा एकत्रित मासेमारांचा संच आहे. ह्या परिसरामध्ये काही स्वाभाविक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. विशेष करून मासेमारीचा बंदी पिरियड जो आहे, काळखंड आहे, तो सरकारने 1 जून तर 31 जुलै असा ठरवलेला आहे. पण या दिवसामध्ये होणारी वादळं, यानंतरची परिस्थिती, ते त्यामुळे लोकांना मासेमारीला जरी 1 ऑगस्टपासून सुटका दिली तरीसुद्धा त्यांना मासे पकडायला कठीण जातं, वादळं येतात, मग त्यांच्या ट्रिप फुकट जातात. तर त्यामुळे सरकारने तो पिरियड जो आहे तो आणखी 7 दिवस किंवा 10 दिवस 15 ऑगस्टपर्यंत पुढे रेटावा अशी येथील स्थानिक लोकांची मागणी होती. आणि तशा स्वरूपाचा एक ठराव पालघर आणि वसईमध्ये झालेला आहे की आम्हाला जो आमचा नवीन सीझन चालू होईल तो 16 ऑगस्टपासून करावा. तर याच्यावरती आजच्या सभेमध्ये एकमत झालं. फक्त जो बंदी काळ जो आहे तो 1 जून ऐवजी तो 7 जून करावा असं उत्तन, चौक, पाली, डोंगरी वगैरे, गोराई, मनोरी, इवन मड इथल्या लोकांची मागणी आहे. तर हा आजच्या घडीला असा काही कायदा नाही, परंतु अशा कायद्याची सरकारकडे मागणी करायची आहे. मधल्या काळामध्ये लोक स्वयंस्फूर्तीनं 15 ऑगस्टपर्यंत नवीन मासेमारी हंगामाला सुरुवात करणार नाही. तर त्यामुळे एका दृष्टीने अशाच स्वरूपाची भूमिका गुजरात राज्याने घेतलेली आहे. गोव्यामधून सुद्धा तशाच स्वरूपाचे सांगावे येत आहेत. तर ही जी आपली पश्चिम किनारपट्टी आहे भारताची, म्हणजे थेट कन्याकुमारीपासून तर कच्छपर्यंत, तर ह्या सागरी पट्ट्यामध्ये एखादा युनिफाईड एकात्मिक कायदा, मासेमारी कायदा असावा अशा स्वरूपाचे प्रयत्न केंद्राकडे करायचे आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं स्थानिक संघटना, ठाणे जिल्हा मच्छीमार संघ, ठाणे जिल्हा समाज संघ, ठाणे जिल्ह्यातल्या 44 मासेमार सोसायट्या, त्याच्यानंतर महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, अखिल महाराष्ट्र मच्छीमार, अशा वेगवेगळ्या संघटना कार्य करत आहेत. आणि त्यामधून हा एक युनिफाईड कायदा आज नाही झाला, उद्या करावा लागेल. अदरवाईज या कायद्याला जर चांगली घटना दिली नाही तर जे समुद्रात विध्वंसकारी मासेमारी जी होत आहे त्यामुळे कदाचित शास्त्रज्ञांनी तर आम्हाला धोका सांगितलेला आहे की बाय 2042पर्यंत तुमच्या समुद्रामध्ये तुम्हाला औषधालासुद्धा मासळी सापडणार नाही. तर हे धोके लक्षात देऊन
मत्स्य बीज वाढवणं, मत्स्य संवर्धन करणं हाही एक या नवीन कायद्यामध्ये भाग ठेवावा लागेल आणि त्यातून एक मासेमाराला एक संजीवनी देण्याचा आमचा प्रयत्न राहील। ये थे स्थानीय मछुआरे जिनकी मांग है कि 15 अगस्त के बाद ही वो मछली पकड़ने के लिए समंदर में जाएंगे, क्योंकि समंदर में काफ़ी तूफ़ान होता है और मछली पकड़ने में उन्हें काफ़ी मुश्किलों का सामना करना पड़ता है, यहाँ तक कि कई लोगों को अपनी जान भी गंवाना पड़ती है। अब सरकार किस तरह का निर्णय लेती है ये तो आने वाले समय में ही पता चलेगा। आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली, उत्तन।